नमस्कार मित्रांनो, मी अविनाश खरात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी, जिथं द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ही पाठीमागे तुम्ही बघताय माझ्या द्राक्षाची बाग आहे. ही जी उंची तुम्ही बघू शकता माझ्या डोक्यापेक्षा वर आहे. एवढ्या मोठ्या बागा या द्राक्षाच्या सांगली भागात असतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त द्राक्षी नाशिक भागात असेल किंवा सांगली भागात. आणि सांगली भागात सगळ्यात जास्त विटा, तासगाव, खानापूर या भागात द्राक्षाच्या बागा आहेत. तर तुम्ही ही बघू शकता द्राक्षाची बाग कशी आहे. आणि या द्राक्षाच्या बागेमध्ये बघा एक फुलाची बाग सुद्धा त्यांनी केलेली आहे शेतकऱ्यानं. झेंडूची फुलं लावलेली आहेत. ती झेंडूची फुलं आताशी सुरू झालेली आहे. ती म्हणजे अजून ह्याचा तोडायचा सीझन आलेला नाही, पण नियोजन शेतकऱ्यानं बघा किती भारी केलेलं आहे. ही संपूर्ण द्राक्षाची बाग आणि द्राक्षाच्या बागेमध्ये बेड केलेला आहे आणि बेडवरती ही झेंडूची फुलं लावलेली आहेत. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यानं. मला वाटतंय आमच्या भागात मान तालुक्यात शक्यतो दुष्काळ असतोय. या दुष्काळी भागात सुद्धा असं नियोजन जर केलं तर शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि अशा बेडवरती झेंडूची फुलं लावलेली फार चांगली आहे. ती तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे लावलेलं आहे. आणि ती झेंडूच्या फुलाला त्या ठिकाणी बघा तुम्ही व्यवस्थितपणे पाईप हातरून सगळं लावलेलं आहे. पाणी सगळं व्यवस्थित सुटतं. इकडं ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची बचत होती. मान तालुक्यात तसा दुष्काळी भाग असला तरी माणसं भरपूर पाणी वापरते ती, पण इकडं पाण्याचा भाग असून सुद्धा लोक बघा पाण्याचा कसा बचाव करते. या असं व्यवस्थितपणे ठिबक सिंचन करून पाणी दिलेलं आहे, जेणेकरून जास्त पाणी पण जाणार नाही आणि पीक सुद्धा व्यवस्थित येईल. असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे बघा. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला सगळी बाग दाखवणार आहे. द्राक्षाची बाग तशी एक 10-15 गुंठ्यात असेल, पण बघूया आपण कसं कसं नियोजन केलेलं आहे. का ही बेड घातलेली आहे त्यांनी. या बेडवरती ही झेंडूची फुलं लावलेली आहेत बघा. आणि ठिबकचं नियोजन बघा त्यांनी कसं केलेलं आहे. ठिबकच्या पाईपी त्यांनी अशा वर बांधलेल्या आहेत. त्या द्राक्षाच्या बागालाच जे का फांद्या आहेत त्या द्राक्षाच्या बागाच्या फांदीला बघा मस्तपैकी त्यांनी ठिबक बांधलेला आहे. आणि हे खाली हातारलेलं पण नाही जमिनीवर. आणि जमिनीवर हातारलं नसल्यामुळे हे पाणी अज्यात त्या फुलांवर पडतंय, फुलांच्या बुडक्यात जाते आणि द्राक्षाला सुद्धा त्याचा फायदा होतो. असं नियोजन बघा प्रत्येक शेतकऱ्यानं केलं तर त्याचा फायदा होईल. बघा इथं बघा पाणी दाखवतो तुम्हाला. बघा असं पाणी सोडलेलं आहे त्यांनी. आणि बरोबर असं द्राक्षीच्या बुडक्यात आणि या फुलांच्या बुडक्यात पाणी जातंय. हे पाणी बुडक्यात गेल्यामुळं पाणी नास व्हायचा काय प्रश्नच येत नाही. झाडं ऑटोमॅटिक ती पाणी वडून घेते ती. आणि ही बाग कशी फुलली बघा आता समोर. अजून तुम्हाला दाखवतो याच्यात काय नियोजन केलंय का. तर या दोन्हीच्या मध्ये किती अंतर असेल. 2 द्राक्षाच्या झाडांच्या मध्ये अंतर कमीत कमी 4 फुटाचं ठेवलेलं आहे त्यांनी. हो का, कमीत कमी 4 फुटाचं अंतर दोन्ही द्राक्षांच्या झाडामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे फुलं पण व्यवस्थित लागलेली आहे ती झेंडूला. हे बघा. आणि मधलं वाफ जे भिजणार आहे तर ती जास्त प्रमाणात भिजत नाहीत. ऑटोमॅटिक आपले वरचा गादी भिजून झाली की मग पाणी बंद केलं जातं. आणि मध्ये जे पाणी मोकळं जाणार आहे ते वाया जात नाही. असं शेतकऱ्यानं इथं नियोजन लय भारी केलेलं आहे. आपण सगळी बाग बघणार आहे आता फिरून कसं काय दिसतंय अजून. आणि द्राक्षाचा आता काय सीझन नाही, पण येत्या 2-4 महिन्यात हे द्राक्षाचा सीझन चालू होईल. आणि आता हे द्राक्षाला बघा पालवी फुटायला लागलेली आहे.
एक 2-4 महिन्यात उन्हाळ्यामध्ये हे द्राक्षे फुलून तयार होईल आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात ह्याची विक्री होती. आणि तासगाव सांगली भागातनं विटा भागातनं जी द्राक्षे तयार होती ती सगळ्यात जास्त मुंबईला ट्रान्सफर होताना आपण बघितलेली आहे बऱ्याच वेळा. बघा ही द्राक्षाची बाग मध्ये शक्यतो मध्ये पाणीच नाही बघा द्राक्षाच्या बागेत. जी पाणी पडते ते सगळं ह्या झाडांच्या बुडक्यातनी पडतं या. आणि व्यवस्थित पाणी सप्लाय केल्यामुळं पाण्याचा नासधूस होत नाही. लय भारी असं नियोजन केलेलं आहे या शेतकऱ्यानं. तर मान तालुक्यातील किंवा मान देशातील दुष्काळी भागात किंवा महाराष्ट्रात कुठेही दुष्काळी भाग असेल त्यांनी अशा प्रकारचं जर नियोजन केलं, ही पाण्याचं ठिबकचं जर असं नियोजन केलं आणि दुय्यम पीक पद्धती राबवलेली आहे. एक द्राक्षीचं पण भिजवून होती या आणि फुलांचं पण उत्पादन घ्यायला येतं या. ही दुय्यम पीक पद्धती अशा पद्धतीने घेतली की शेतकऱ्याचा काय तोटा होत नाही. शक्यतो आता द्राक्षेला वर्षानंच द्राक्षे लागते, त्यामुळं मस्तपैकी दुसरं पीक त्यांना आरामात घ्यायला येतं शेतकऱ्याला. आणि शेतकरी अशा पद्धतीचं जर उत्पन्न घ्यायला लागला तर नक्कीच शेतकरी पैसे कमवू शकतो शेतीमधनं. फक्त थोडंसं त्याला कष्ट आहे, पण कष्ट तर केल्याशिवाय कोणालाच पर्याय नाही, कसलाही शेतकरी असला तरी. आता कधी कधी आपण बातम्यांमध्ये ऐकतोय की अर्धा एकर रानामध्ये किंवा 10 गुंठ्यामध्ये एका शेतकऱ्यानं 4 लाख कमावलं, 5 लाख कमावलं. किंवा मिरचीच्या बागा लावल्या जातात, त्या मिरचीमध्ये पैसे कमावले जातात. म्हणजे उत्पन्न होतंय, फक्त शेतकऱ्यानं त्याचं डोकं लावून त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतीला जे रान आहे ते अतिशय व्यवस्थित असावं, जेणेकरून पाणी इकडं तिकडं जात नाही. मस्तपैकी यांनी बेड केलेले आहेत आणि बेडवरती बघा ही फुलं लावलेली आहेत. तर ही अशी बागा बघा सांगली तासगाव भागामध्ये तुम्हाला बागाय गावते त्या विटा, सांगली, तासगाव, खानापूर ह्या भागात ह्या द्राक्षाचं प्रमाण जास्त आहे. ही आता बाग फुलायला लागलेली आहे, अजून याला 2-4 महिने जातील, 2-4 महिन्याने ह्याला फळ लागेल. तर मित्रांनो, सगळ्यांनी अशा प्रकारची शेती करा आणि पाण्याची बचत करा, जेणेकरून दुष्काळ पडणार नाही आणि पाण्याची नासधूस होणार नाही. तर मित्रांनो, आपण आता ही बघितली बाग द्राक्षाची कशी आहे. मस्तपैकी शेतकऱ्यानं नियोजन केलेलं आहे आणि त्याला हे द्राक्षीमध्ये फुलं लावलेली आहेत आणि फुलं लावल्यामुळं त्याचा काय इफेक्ट सुद्धा द्राक्षीवर होत नाही. अगदी टायमामध्ये ही फुलं निघून जाणार आणि द्राक्षीला फळ लागणार, त्यामुळे द्राक्षीवर सुद्धा त्याचा काय परिणाम होत नाही. तर अशाच प्रकारे सगळ्यांनी शेती करावी आणि पुढे जावं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच शेतीची म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणची म्हणा किंवा गड किल्ल्यांची म्हणा अशा जे काय आपल्याला दाखवता येईल ते दाखवता येण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला व्हायरल करा.